बेरोजगार तरुण आहेत आपण म्हणूया. कधी पण ज्यावेळेस टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होते तर प्रत्येक इंडस्ट्रीवर त्याचा इम्पॅक्ट होतो. नमस्कार. आपण आज भेटणार आहे ऋतिक राजगिरे सरांना आणि सर गेल्या 5-6 वर्षांपासून मोशन ग्राफिक इंडस्ट्रीमध्ये वर्किंग करतात. तेव्हा बऱ्याच स्टुडंटचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते अबाउट मोशन ग्राफिक. तर आपण आज सरांकडनंच काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न हा की किती वर्षांपासून तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम करताय? मी मॅम जवळपास 6 ते 7 वर्ष झाले या इंडस्ट्रीमध्ये आहे टिल डेट. येस. तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या ब्रँडसाठी काम केलंय? या जर्नीमध्ये जवळपास मी ॲमेझॉन, होंडा, एथर, शिमारो एंटरटेनमेंट, बॉश अशा बऱ्याचशा नामांकित कंपनीज आहेत त्यांच्यासाठी मी आजपर्यंत काम केलेलं आहे. ओके. सर, मोशन ग्राफिक इंडस्ट्रीमध्ये म्हणजे बऱ्याच मुलांचा असा गैरसमज झाला आता की AI मुळे या फील्डवरती बरेच परिणाम झालाय, जी अबाउट रिक्रुटमेंट, त्याच्यानंतर वर्क. तर हे खरं आहे का? बघा मॅम, असं असतं की कधी पण ज्यावेळेस टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होते तर प्रत्येक इंडस्ट्रीवर त्याचा इम्पॅक्ट होतो आणि इम्पॅक्ट होत असताना तो चांगला होतोय का वाईट होतोय हे आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. तर ज्यावेळेस AI इंडस्ट्रीमध्ये एंटर झालं तर मोशन ग्राफिक्स इंडस्ट्रीमध्ये एक चांगलं इव्होल्युशन येत आहे की जी गोष्ट करायला मला आधी 1 तास लागायचा, 1.5 तास लागायचं, तर ते कामं माझे आता थोडे थोडे सोपे व्हायला लागलेत आणि त्या गोष्टी माझ्या लवकर होत आहेत. आणि प्लस अशी गोष्ट आहे की जे AI टूल्स शिकतायत, ज्यांचं AI वर आता कमांड बसतोय, तर त्यांची प्रोडक्टिव्हिटी लेवल अजून वाढते. ओके. आणि ज्यावेळेस बरेच मुलं माझ्याकडे येतात आणि हा प्रश्न घेऊन येतात, तर ज्यावेळेस जे स्टुडंट्स असतात माझे, तर त्यांना मी मोशन ग्राफिक्स, आफ्टर इफेक्ट शिकवत असतानाच त्यांना प्लस AI ची सुद्धा मी त्यांना पार्ट सांगतोय, जे आफ्टर इफेक्ट सोबत तुम्हाला कुठले AI टूल्स असे जे तुम्हाला हेल्प करतील. ओके ओके ओके. त्यानंतर आहे ना, बऱ्याच पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की या इंडस्ट्रीला आता पुढे डिमांड आहे का, आणि कशी डिमांड आहे सध्या? इन शॉर्ट, हे फील्ड बूम मध्ये आहे का? आता जर आपण बघायला गेलं तर ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच साऱ्या स्ट्रीम्स असतात. जसं VFX आहे, 3D ॲनिमेशन आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, अशा बऱ्याच स्ट्रीम्स आहेत. त्यापैकी मोशन ग्राफिक्स हे एक स्ट्रीम असतं. आता जर आपण बघायला गेलं तर VFX आर्टिस्टची गरज ही प्रत्येकाला नसते. VFX आर्टिस्टची जी गरज असते ती एका फिल्मवाल्या कंपनीला असेल, बरोबर? तर तसंच जर आपण बघायला गेलं तर कुठलाही जर बिझनेस पकडला तर त्याला व्हिडिओ एडिटर आणि मोशन ग्राफिक्सची गरज असतेच. म्हणजे पुढे कुठल्या जरी इंडस्ट्रीला इम्पॅक्ट झाला तर मोशन ग्राफिक्स इंडस्ट्रीला कधीच इम्पॅक्ट होणार नाही, कारण की असं कधीच होणार नाही की लोक ऍडव्हर्टाइजमेंट करणं बंद करतील. तर जोपर्यंत ह्या जगात बिझनेसेस आहेत, जोपर्यंत लोक त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट करतायत, तोपर्यंत मोशन ग्राफिक्स इंडस्ट्रीला कधीच मरण येणार नाही आणि माझ्या मते ते कधीच शक्य नाहीये. म्हणजे डिमांड ही आहेच मोशन ग्राफिकला. येस. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की फक्त मोशन ग्राफिक म्हणजे अगदी ग्राफिक्स डिझाईन पण केलंय, 2D ॲनिमेशन पण केलंय किंवा सगळे सॉफ्टवेअर शिकलंय, तर फक्त मोशन ग्राफिक शिकून कशी प्लेसमेंट आहे? म्हणजे असं ओके आहे का की नाही, सगळं शिकणं गरजेचं आहे आणि मगच तुम्ही मोशन ग्राफिक पण तुम्ही ठेवा स्ट्रीम, का फक्त मोशन ग्राफिक वरती फोकस करून त्यात पण करिअर करू शकतो बेटर लेवलचं? बघा मॅम, असं आहे की आपल्याला फक्त जर आपण आफ्टर इफेक्ट शिकतोय तरीही आपण प्लेस होऊ शकतो. पण युजली असं होतं की सॉफ्टवेअर्स हे पेअरिंग मध्ये चालतात. जसं आता आफ्टर इफेक्ट सोबत आपल्याला इलस्ट्रेटर हे सॉफ्टवेअर जर आलं तर आपले चान्सेस आहेत की आपण प्लेस चांगल्याने होऊ. आणि इलस्ट्रेटर सोबत जर फोटोशॉप आलं तर त्याला अजून बेटर असतं की आपल्याला जे प्लेसमेंट्स आहेत ते अजून छान प्रकारे होतात. आता बऱ्याचदा असं होतं की मोशन ग्राफिक्सच्या जॉबला गेल्यानंतर आपल्याला फक्त हे 3च सॉफ्टवेअर्स विचारले जातात: आफ्टर इफेक्ट्स, इलस्ट्रेटर आणि फोटोशॉप. याच्या व्यतिरिक्त कुठलाही सॉफ्टवेअर विचारलं जात नाही. म्हणून मोशन ग्राफिक्स शिकत असताना हे खूप आपल्यासाठी बेटर होतं की आपल्याला सगळे सॉफ्टवेअर शिकायची गरज नाही. फक्त आपल्याला 3 सॉफ्टवेअर जरी आले तरी आपण इझिली प्लेस होऊ शकतो, कारण की इतर सॉफ्टवेअरची काही गरज नसते. ओके ओके ओके.
सेकंड थिंग सर, तुम्ही आता मॅजिक्स ॲनिमेशन मध्ये टीच पण करता मोशन ग्राफिक हा येस. टॉपिक. तुमचा आतापर्यंतचा, तुम्ही ज्या स्टुडंटला आतापर्यंत म्हणजे टीच केलंय आणि तुम्ही जेवढ्या बॅचेस काढल्या तर त्यापैकी त्या मुलांची प्रोडक्टिव्हिटी कशी आहे? त्यापैकी किती मुलं आहेत जे प्लेस आहेत, वर्किंग आहेत, आणि कसा आहे तो रेशो ऑल ओव्हर? आता जवळपास आमच्या 10 एक बॅचेस झालेल्या आहेत कव्हर, आणि 10 पैकी आता जर मी बघितलं ज्यांना पण कॉल करतो, तर प्रत्येक मुलगा काही ना काही करतोय. ओके, राईट. म्हणजे ज्यावेळेस आपण एक व्यक्ती किंवा एक स्टुडंट ज्यावेळेस येतो आणि सर मी नंतर ना माझं काही होईल का कोर्स झाल्यानंतर, तर हा भीती किंवा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. राईट. पण ज्यावेळेस हा कोर्स संपतो त्यानंतर प्रत्येकाला कळतं की अरे आपण आपल्या लाईफमध्ये काही ना काही करतोय. आणि मोशन ग्राफिक ही एक स्किल आहे जी प्रत्येक व्यक्तीला असणं ही गरजेचं आहे. कारण की ही स्किल आल्यानंतर तुम्ही कुठल्या जरी सॉफ्टवेअरमध्ये गेलात तरी तुम्हाला हेच टूल्स दिसतील जे आफ्टर इफेक्ट्स मध्ये होते, तेच तुम्हाला दुसऱ्या सॉफ्टवेअर्स मध्ये पण थोडे थोडे सिमिलर दिसतात. तर आतापर्यंत जेवढे पण विद्यार्थी बॅचेस मधून गेलेले आहेत ते आता कुठे ना कुठे प्लेस्ड आहेत, काही जण फ्रीलान्सिंग करत आहेत. आतापर्यंत असं कोणी नाहीये की ज्यांनी कोर्स केला आणि तो त्यांनी डायरेक्ट करिअरच स्विच करून टाकलं किंवा इंडस्ट्री स्विच केली आणि तो आता घरी बसलेला आहे, असं काही नाहीये. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या परीने जे आहे ते इन्कम सोर्स जनरेट करतोय. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मोशन ग्राफिक जे आहे, तर सध्या जे जॉबलेस स्टुडंट आहेत, बरेच बेरोजगार विद्यार्थी आहेत, आता जसं बरेच जण येतात, तर आता आपल्याला ही गोष्ट समजणं महत्वाची आहे की इन्कम सोर्स म्हणून मोशन ग्राफिक्स हा कोर्स नक्कीच चांगला आहे. पण हे बऱ्याच जणांना असं वाटतं की याच्या आतमध्ये गेल्यानंतर मला जमेल का नाही जमणार, है ना? कारण की ज्याचा त्याचा इंटरेस्ट लेवल हा वेगळा असतो. तर मी प्रत्येकाला सजेस्ट असं करतो की ज्यावेळेस पण तुम्ही येताय आणि जर तुम्हाला डाऊट आहे की मला याच्यात जमेल का नाही जमणार, तर त्याच्यासाठी मी नेहमी सजेस्ट करतो की तुम्ही एक 1 वीकचा कोर्स करा. 1 वीकचा कोर्स आल्यानंतर तुम्हाला नेमकं मोशन ग्राफिक्स आहे काय. आता बऱ्याच जणांचं असं असतं की मोशन ग्राफिक्स नाव ऐकलंय पण एक्झॅक्टली इंडस्ट्रीमध्ये होतं काय ते माहित नसतं. तर ज्यावेळेस बरेच जणांच्या मनात हा प्रश्न असतो की हा कोर्स केल्यानंतर मला जमेल का नाही जमणार, तर त्यांच्यासाठी मी नेहमी सजेस्ट करतो की तुम्ही एक छोटा क्रॅश कोर्स करा. बरेच जण असतात की ज्यांना फक्त मोशन ग्राफिक्स नाव माहितीये पण त्यांना माहिती नसतं की एक्झॅक्टली मोशन ग्राफिक्सचा अर्थ काय. तर त्या मुलांसाठी आपण काय करतो की एक 1 वीकचा आपण क्रॅश कोर्स ठेवतो, ज्याच्यात त्यांना आफ्टर इफेक्ट्सचे बेसिक्स टूल्स पण आपण सांगतो, प्लस आपण त्यांच्या एक्सपेक्टेशन्स क्लिअर करतो की नेमकं मोशन ग्राफिक्स म्हणजे नेमकं काय. तर हा कोर्स झाल्यानंतर त्यांना आपण जो आपला 6 मंथचा कोर्स असतो तो आता कधी कधी व्हॅरी करतो. जसं काही मुलं असे असतात की ज्यांची ग्रास्पिंग लेवल चांगली असते, तर त्यांना आपण एक फास्ट ट्रॅकवर आणतो. तर काही काही जण असे असतात ज्यांना असं होतं की समजण्यामध्ये थोडं डिफिकल्टी जाते, तर म्हणून आपण असं नाही करत की 6 महिन्यांचा टाइम आहे तर आपण 6 महिन्यांमध्येच त्यांना कसं पण शिकवून मोकळं करू. आपण 6चा 7वा महिना जरी ऍड ऑन झाला तरी आपण त्यांना जोपर्यंत त्यांचं अंडरस्टँडिंग क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण तो टॉपिक क्लिअर करतो. ओके, राईट. एक मिनिट, मी थोडं मध्येच इंटरॅक्ट करते, बट म्हणजे काही मुलं की ज्यांचं ग्रास्पिंग कमी आहे आणि समजा ते एक सॉफ्टवेअर शिकले आणि त्यांना ते सॉफ्टवेअर नाही समजलं किंवा त्यांची प्रोडक्टिव्हिटी नाहीये, मग ते आपण रिपीट करतो का? येस. म्हणजे जर असं झालं की एखाद्या मुलाला समजतच नाहीये, तर मग जोपर्यंत त्यांना समजत नाही किंवा समजा लेट्स से त्याला असं वाटलं की मला पुन्हा एका नेक्स्ट बॅच मध्ये पुन्हा एंटर करायचंय, तर आपल्याकडे असं नाहीये की तो आला की बोलला की मला पुन्हा करायचंय तर आपण त्याला पुन्हा असं म्हणू की नाही आता पुन्हा बॅच मध्ये बसण्याची तुला वेगळी फीस भरावं लागेल. ओके, म्हणजे त्याच फीस मध्ये त्याला रिपीट सॉफ्टवेअर केल्यानंतर जर त्याला समजला नाहीये तर तो पुन्हा आपल्या बॅचेस मध्ये रिपीट बसून तो एज्युकेशन घेऊ शकतो. ओके. आणि मग ह्यांचा पोर्टफोलिओ वगैरे कसं डेव्हलप करते तुम्ही? म्हणजे साधारणतः एका मुलाने तुमचं मोशन ग्राफिकला ऍडमिशन घेतलं, आपण असं कन्सिडर करूया, तर तो एक्झॅक्टली प्लेस कधी होतो आणि त्यासाठीच्या हिशोबाने तुम्ही त्यांची कशी तयारी करून घेतात? म्हणजे त्यांचा पोर्टफोलिओ डेव्हलपमेंट असेल किंवा त्यांचं पर्सनल डेव्हलपमेंट असेल, काही स्किल्स असतात की इंडस्ट्रीमध्ये आता प्रेझेंट व्हायचंय त्या हिशोबाने, तर ते सगळं तुम्ही कसं करतात म्हणजे एंड ऑफ?
आता मी सर्वप्रथम तुम्हाला मोशन ग्राफिक कोर्सचा पूर्ण करिक्युलम सांगतो की एक्झॅक्टली आपण काय करिक्युलम फॉलो करतो. तर आपला फर्स्ट मंथ जो असतो त्याच्यात आपण फोटोशॉप शिकवतो. आणि ते पण इन डिटेल्ड होतं. त्यानंतर आपण जो सेकंड मंथ असतो त्याच्यात आपण त्यांना इलस्ट्रेटर हे सॉफ्टवेअर शिकवतो. इलस्ट्रेटर झाल्यानंतर जो थर्ड मंथ असतो त्या थर्ड मंथ मध्ये आपण त्यांना प्रीमियर प्रो हे सॉफ्टवेअर शिकवतो. आणि फोर्थ आणि फिफ्थ मंथ मध्ये आपण त्यांना आफ्टर इफेक्ट शिकवतो. आता उरला आपला सिक्स्थ मंथ. तर सिक्स्थ मंथ मध्ये आपण बऱ्याचशा इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटीज घेत असतो. जसं की सगळ्यात पहिले तर आपण त्यांचा पोर्टफोलिओ बिल्डिंग करतो. पोर्टफोलिओ बिल्डिंग झाल्यानंतर आता ही कॉमन मेथड आहे की कुठे जरी गेलात तुम्ही तर पोर्टफोलिओ बिल्डिंग होते. पण ज्या वेळेस एक फ्रेशर मुलगा ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये एंटर करतो तर त्याला माहिती नसतं की एक्झॅक्टली मी कसं वागायचंय. काही जणांना जॉबमध्ये इंटरेस्ट असतो, काही जणांना फ्रीलान्सिंग मध्ये इंटरेस्ट असतो. तर जॉबमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासाठी आपण मॉक इंटरव्ह्यूज ठेवतो. आता मॉक इंटरव्ह्यूजचे पण आपण प्रयत्न करतो की 2 प्रकारचे मॉक इंटरव्ह्यूज असतील. एक जो इंटरव्ह्यू असेल तो आपला इन हाऊस जो आपला इन्स्टिट्यूट आहे इन्स्टिट्यूटमध्ये आपण इंटरव्ह्यूज घेतो. आणि काही विद्यार्थ्यांना जर असं वाटलं की आम्हाला रिअल लाईफ एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तर आपल्या बऱ्याचशा कंपनीज आहेत ज्यांच्यासोबत टायअप आहे. तर त्या कंपनीजला आपण रीच करतो आणि त्यांना सांगतो की असा आम्हाला एक मॉक इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आणि त्याच मॉक इंटरव्ह्यू मध्ये जर समजा त्या इंटरव्ह्युअरला त्या मुलाचं बोलणं कम्युनिकेशन आणि पोर्टफोलिओ जर आवडतंय तर त्यालाच तिथे प्लेसमेंट सुद्धा भेटून जाऊ शकते. तर जो लास्ट 1 मंथ आहे त्याच्यात आपण पोर्टफोलिओ बिल्डिंग करतो. त्यानंतर जे पर्सनल डेव्हलपमेंट जे असतं जसं आता बऱ्याचदा फ्रेशर मुलं असतात त्यांना माहित नसतं क्लायंट सोबत कसं इंटरॅक्ट करायचं. आणि म्हणून आज इंडस्ट्रीमध्ये असं झालंय की जे क्लायंट्स आहेत ते फ्रेशर लोकांना प्रेफर नाही करत. का? कारण की त्यांना माहिती नसतं फ्रेशरला की कसं इंटरॅक्ट करायचं असतं क्लायंट सोबत किंवा मॅनेजर सोबत कसं इंटरॅक्ट करायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण ओव्हरऑल ह्या मोशन ग्राफिक्सच्या कोर्समध्ये आपण पकडून आणि त्या मुलांना ते शिकवत असतो. ओके. दुसरं एक असं की काहींचं असं म्हणणं असतं की आम्हाला तुम्ही प्रॅक्टिकल एज्युकेशनसाठी इंटर्नशिप वगैरे देऊ शकता का? तर अशी काही सिस्टीम आहे का आपल्याकडे? ज्यावेळेस आपला कोर्स कम्प्लीट होतोय तर त्यानंतर तर सर्वप्रथम पहिले इन्स्टिट्यूट पण आपण इन्स्टिट्यूट थ्रू सुद्धा मुलांना ऑफर करतो की जर कोणाला इंटर्नशिप करायचं असेल तर ते करू शकतात. आता इंटर्नशिपचा बेनिफिट असा होतो की जितके पण लाईफ प्रोजेक्ट आपले चालू आहेत इन्स्टिट्यूटमध्ये किंवा मॅजिक्स प्रोडक्शन हाऊस मध्ये जे पण लाईफ प्रोजेक्ट चालू आहेत तर त्याचा त्यांना एक एक्सपिरियन्स भेटतो. प्लस बऱ्याचशा अशा कंपनीज आहेत जिथे इंटर्न्सची गरज असते आणि त्यांचं आपलं त्यांच्यासोबत टायअप सुद्धा आहे. तर अशा सुद्धा कंपनीजला आपण त्या विद्यार्थ्यांना प्लेस करून देत असतो इंटर्नशिपसाठी जेणेकरून त्यांना लाईफ प्रोजेक्ट्सवर काम करता येतं. प्लस ज्यावेळेस आपण मोशन ग्राफिक्सचा कोर्स होतो तर त्यानंतर आपण त्यांना एक मोठा प्रोजेक्ट देत असतो आणि तो प्रोजेक्ट एक फिनिश्ड प्रोडक्ट असतो. तर त्या प्रोजेक्टमध्ये आतापर्यंत जेवढंही आपण शिकलेलो आहे त्याची एक शॉर्ट फिल्म म्हणा किंवा असं एक आपण व्हिडिओ त्यांच्याकडून बनवून घेतो जेणेकरून जितकंही आपण शिकलोय ते सगळं त्यामध्ये इम्प्लिमेंट होईल. ओके. आता सर तुम्ही ही जी पिढी आहे आणि ज्यांना ॲनिमेशन किंवा मोशन ग्राफिक करायचंय त्या सगळ्यांना तुम्ही काय म्हणजे त्यांच्यासाठी काही 2 शब्द बोलू शकता का? किंवा की कोण करू शकतं, कोणी करायला पाहिजे आणि या गोष्टीसाठी वेळ न घालवता त्यांनी कशा पद्धतीने एनरोल करायला पाहिजे? आजच्या काळात मोशन ग्राफिक जसं मी आधी पण बोललो ही एक स्किल आहे आणि ही स्किल प्रत्येकाच्या जीवनात त्यांनी इम्प्लिमेंट करायलाच पाहिजे. असं नाहीये की तुम्ही इंजिनियर आहे तर मग मी कशाला मोशन ग्राफिक शिकू किंवा मी तर पेंटर आहे मी कशाला शिकू. तर ही जी स्किल आहे ही प्रत्येकाच्या आयुष्यात डेव्हलप असलीच पाहिजे. त्याच्या मागचं रिझन हे आहे की आता जग जे आहे ते मॉडर्न होत चाललंय आणि डिजिटलाइज्ड होत चाललंय आणि प्रत्येक बिझनेसमध्ये किंवा प्रत्येक एका व्यक्तीला सोशल मीडिया प्रेझेन्स असणं फार महत्वाचं आहे. तर ज्यावेळेस सोशल मीडिया प्रेझेन्सची गरज येते तर आपण बघतो आज रील्सच्या ज्या एडिटिंग आहेत ते खूप टॉप नॉच असतात आणि एक रीलचं जर एडिट करायचं म्हटलं तर 1,500 ते 2,000 रुपये आपल्याला इन्व्हेस्ट करावं लागतात. पण तीच जर स्किल माझ्याकडे स्वतःकडे आहे तर माझा तो पर रीलच्या मागे 1,500 ते 2,000 रुपये सेव्ह होतोय. तर ही जी स्किल आहे ही प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या सीव्ही मध्ये मोशन ग्राफिक ही स्किल असायलाच पाहिजे. आता बऱ्याचदा असं होतं की
बरेच विद्यार्थी ह्या गोष्टींना इग्नोर करतात. आणि इग्नोर केल्यानंतर असं होतं की आज त्यांची इच्छा आहे करायची, पण उद्या जाऊन ते म्हणतात की बघतो बघतो बघतो, आणि मग 3-4 महिन्यांनंतर त्यांना जर कोणी विचारलं अरे तू मोशन ग्राफिक्स कर, तर ते म्हणतात हा विचार तर केला होता पण मग नंतर राहून गेलं. पण वेअर ॲज ज्यांनी आता शिकून घेतलेलं आहे आणि तोच त्या 3 महिन्यांनंतर ह्या स्किलमुळे रेव्हेन्यू जनरेट करतोय, तर इग्नोर न करता ऍज सून ॲज पॉसिबल जितका आपण हा कोर्स किंवा ही जी स्किल आहे ती एनरोल करू आणि त्याच्यातून शिकू, तर त्याचा बेनिफिट आपल्यालाच आहे. आणि जसं आपल्याला माहिती आहे की जितकं आपण नवीन नवीन गोष्टी शिकतो तितकं आपलं जे माइंड आहे ते अजून चांगल्याने स्मूथली काम करत असतं. तर माझं प्रत्येक एका जितके पण ऑडियन्स बघते, जितके लोक हे व्हिडिओ बघते, मी त्यांना हाच मेसेज देईल की कुठलीही ऍक्शन करायला ना डिले नका करू. तुम्हाला वाटतंय आज शिकायचंय, शिकून घ्या. माझे बरेचसे जे करिअरमध्ये ज्यांनी मला गायडन्स केलेलं आहे, बऱ्याच जणांनी अर्धा करोड रुपये फक्त त्यांच्या एज्युकेशन मध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. आणि त्यामुळे आज ते वर्षाला 1.5-2 कोटी एवढा इन्कम जनरेट करताय. तर माझं म्हणणं असं नाही की आपण एवढा सगळा पैसा इन्व्हेस्ट करायला पाहिजे, पण आपण रोज रोज नवीन नवीन स्किल्स आपल्या जीवनात अडॅप्ट करायला पाहिजे आणि त्याच्यातून शिकायला पाहिजे, आणि त्याला डिले न करता ऍज सून ॲज पॉसिबल. आज आपण बघतोय व्हिडिओ, आज मला वाटतंय की आज मी काहीतरी शिकायला हवं, तर तुम्ही आत्ताच्या आत्ता स्टेप घ्या. असं नको की हा विचार तर आला होता काहीतरी करेल पण मग ते राहून गेलं. संत कबीरजींनी जसं सांगितलंय की तुम्ही जर मोशन ग्राफिक करायचं ठरवलंच असेल, सो कल करे सो आज कर और आज करे सो अभी कर. तर ज्यांना ज्यांना मोशन ग्राफिक करायचं असेल ते नक्कीच लवकरात लवकर एनरोल करू शकता मॅजिक्स ॲनिमेशन इन्स्टिट्यूट मध्ये मोशन ग्राफिक्स साठी. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि त्यातनं बरेच सारे डाऊट्स, आय होप सो की मोशन ग्राफिकचे बरेच सारे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर झाले असतील. आणि मॅम ज्यांचे पण डाऊट्स क्लिअर नसतील झाले तर मॅजिक्स ॲनिमेशन इन्स्टिट्यूट मध्ये मी नेहमीच इथे आहे मुलांना गाईड करण्यासाठी. तर ज्यांना पण काहीही क्वेरी असेल तर ते नक्कीच इकडे येऊन व्हिजिट करू शकता, आणि जितकेही तुमच्या मनातले प्रश्न असतील ते विचारून तुम्ही कसं मोशन ग्राफिक्सला बेस बनवून तुमच्या लाईफमध्ये अजून एक्सेल करू शकता हे नक्कीच आपण डिस्कस करूया.